सेकंड रूट पे आएंगे वो पायलट क्लियर करेगा रास्ता। आता लाव 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 आता जय भावनगर के स्वर्गीय धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे साहेब उद्यानाचा आज करणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदे साहेबांचं आज आगमन झालेलं आहे।
पीछे आ जाओ. अरे मोबाईल मागे गेलाय का आता घुसणार का आतमध्ये. सावकाश. पुढे घ्या. इकडे समोर जरा मागे पुढे. मला काय मागे बोलवतोय. येशील का मागे. ओके. दरवाजा लावून कामाचे थांबा. महाराज पण आले. महाराज पण हा मध्ये काय आलं. हे पोरांना एकट्यात सोडू नका. कामून घ्या. नमस्कार, मी अतुल मीडियामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. अरे एक मिनिट मला कुठं काय मागे म्हणा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय. शिवाजी महाराज की जय. भाई अरे बच्चा में गिरा पूरा महाराष्ट्रातील गोरगरिबांचे कैवारी अनाथांचे नाथ आणणारा राष्ट्राची भार आणि महाराष्ट्राचा झेंडाला असलेला व्यक्तिमत्व संघर्ष त्यांच्या रक्तात आहे, साहस त्यांच्या सामोर आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या सोबत आहे असं व्यक्तिमत्व असलेले शिवसेनेचे मुख्य नेते ठाणे जिल्ह्याचे आणि मुंबईचे पालकमंत्री
करण्याची विनंती करतो आणि आमदार रवींद्रजी फाटक साहेब यांना देखील पुष्पहार अर्पण करण्याची विनंती करतो. आलेल्या सर्व मान्यवरांचं हृदयपूर्वक असं स्वागत आणि हृदयपूर्वक असं आभार. संघर्ष ज्यांच्या रक्तात आहे, साहस ज्यांचं सामर्थ्य आहे. संघर्ष ज्यांच्या रक्तात आहे, साहस ज्यांचं सामर्थ्य आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्य ज्यांच्या सोबत आहे असं व्यक्तिमत्व असलेले शिवसेनेचे मुख्य नेते, ठाणे जिल्हा मुंबईचे पालकमंत्री, महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ, महाराष्ट्राची गरज, महाराष्ट्राचे महानेतृत्व, महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांचा शुभागमन झालेला आहे. त्यांचं हृदयपूर्वक असं स्वागत आणि हृदयपूर्वक असं आभार. तसेच ठाण्याचे यशस्वी खासदार सन्माननीय नरेंद्रजी म्हस्के साहेब यांचेही शुभागमन झाले, त्यांचेही मनस्वी हार्दिक स्वागत. आमदार रवींद्रजी फाटक साहेब यांचेही शुभागमन झाले, त्यांचेही मनस्वी हार्दिक स्वागत. सन्माननीय रामजी रेपाळ साहेब यांचेही शुभागमन झालं, त्यांचेही मनस्वी हार्दिक स्वागत. यानंतर हो आपले सर्वांचे लाडके ओके. आज पूर परिस्थितीमुळे साहेब आज सत्कार स्वीकारणार नाही आहेत आणि म्हणून आपल्या सर्वांचे लाडके महाराष्ट्राचे महानेतृत्व, महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या उपस्थितांना शुभेच्छा द्यायची. भाई 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 हाँ इधर सेंटर हो भाई सेंटर 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 आवाज सेंटर भाई. छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी. सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा, भारत माता की भारत माता की हर हर दिवाळीच्या सगळ्यांना शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला खूप वेळ वाट बघायला लागलाय. माझ्या लाडक्या बहिणी उन्हात बसल्यात, इकडे लाडके भाऊ आहेत, त्या सगळ्यांना इथं येता एवढे कार्यक्रम होते त्यामुळे यायला उशीर झाला आणि तुम्हाला थांबावं लागलं, त्याबद्दल आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. परंतु इथं आल्यानंतर अतिशय उत्तम चांगलं लहान मुलांसाठी, महिलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी, सगळ्यांसाठी एक उत्तम गार्डन उद्यान इथं आपल्याला पाहायला मिळतंय. त्याचं आज लोकार्पण आपण केलेलं आहे. यापूर्वी येण्याच्या अगोदर हिरानंदानी मेडोज मध्ये राजमाता जिजाऊंच्या नावाचं उद्यान उद्घाटन केलं. एक ऑक्सिजन पार्क तिथं तयार झालेला आहे. तिथं वन औषधीची लागवड केली आहे आणि म्हणून इथं देखील एकनाथ अजून आपल्याला जेवढं झाडं लावता येतील तेवढी साईडनी लावा आणि आणखी याची हिरवळ वाढवा आणि आतमध्ये आल्यानंतर असं एक कुठला एरिया घ्या तिथे असं जंगल वाटलं पाहिजे. अर्बन फॉरेस्ट लोकांना वाटलं पाहिजे. शहरात जंगल, डोंगरात गावात जंगल असतं पण शहरात जंगल. आता मी जाऊन आलो तिथे शहरामध्ये जंगल पाहिलं आणि म्हणून जिथं जंगल तिथं ऑक्सिजन, तिथं लोकांची तब्येत आरोग्य चांगलं राहणार आणि म्हणून इकडे झाडं भरपूर लावली आहेत. आणखी झाडं लावा. बांबूची लागवड नाही दिसत कुठं, छोटे छोटे लावले. बांबू ऑक्सिजन ज्यादा देतो, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड ज्यादा शोषून घेतो म्हणून बांबू हे आता औषधी झालेलं आहे आणि बांबू सगळ्या कामाला येतो. आणि मस्ती केली त्याला देता येतो बांबू बांबू दाखवला तरी बसू. त्यामुळे
बांबू गमतीचा भाग जाऊ द्या, पण बांबूमुळे आता आपण रत्नागिरीचं एअरपोर्ट जे आहे ना ते बांबू पासून करतो एअरपोर्ट. बांबूला आता आपण उद्योगाचा दर्जा दिलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी आता आयुक्त आपल्या बरोबर होते. गेल्या वर्षी मी त्यांना सांगितलं 2 लाख झाडं लावा. त्यांनी 2,09,000 गेल्या वर्षी 1 लाख झाडं लावा सांगितलं, 1.25 लाख झाडं लावली. या वर्षी 2 लाख झाडं लावा म्हणालो तर 2,09,000 झाडं लावली. आणि म्हणून या संपूर्ण ठाणे शहरामध्ये हिरवगार आपल्याला दिसलं पाहिजे. आणि बाजूला येऊरमध्ये आपण गेलो की बघतो ना तिथं की इथल्यापेक्षा 2-3 डिग्री टेम्परेचर कमी आहे तिकडं. का? तिकडे डोंगर तर आहे पण मोठ्या प्रमाणावर झाडी आहे. आणि म्हणून आता सध्या हे कधी पण पाऊस पडतोय. ऑक्टोबरमध्ये कधी पाऊस बघितला होता? मे मध्ये कधी पाऊस बघितला होता? मेला सुरू झाला तर अजून ऑक्टोबरमध्ये चालू आहे. तिकडं मराठवाड्यात पूर आला. पूर परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला देखील आपण मदत दिली. त्याच्या मागं आपण उभे राहिलो. शिवसेना त्याच्या मागं उभी राहिली. महायुती सरकार त्याच्या मागं उभी राहिली. शेतकऱ्यांच्या डोळ्याचे अश्रू आपण पुसले. आणि म्हणून या ठिकाणी आज ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज हे जे काय पर्यावरणाचा समतोल झालाय त्याचा समतोल करायचा असेल तर पर्यावरणाला आपण महत्व दिलं पाहिजे. आणि म्हणून प्रत्येकाने 1 पेड़ माँ के नाम, मोदीजी म्हणाले 1 पेड़ माँ के नाम लगाओ. आता तुम्ही 1 विद्यार्थ्यांनी 2 झाडं लावली पाहिजे आणि ती वाढवली पाहिजे, जगवली पाहिजे. जसं तीर्थरूप ज्ञानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान झाडं लावण्याचं काम करते आणि झाडं वाढवण्याचं काम करते. आणि तसंच काम आपल्याला करायचं आहे. आणि या ठाण्यामध्ये हे ठाणं बदलत आहे. तुम्हाला मेट्रो कुठून मेट्रो अरे नाही इंटरनल आटली तुमच्या समोरून इथून नितीनवरून मेट्रो जाणार, ती वडाळ्यावरून येणार, ती मेट्रो इथून जाणार गायमुख वरून, फाउंटन वरून, मीरा भाईंदर, बोरवली. आणि आता आपण इंटरनल मेट्रो करतोय ती 22 नंबरनी जाणार ना, इंदिरानगर 22 नंबर. आणि तुम्हाला मेट्रो कधी स्वप्न बघितलं होतं तुम्ही मेट्रोचं, पण ते प्रत्यक्षात आता मेट्रो येणार. मेट्रो में बैठो और मुंबई जाना तो मुंबई, बोरीवली जाना बोरीवली, चले जाइए आप आराम से, एयर कंडिशन. आणि आपण आता बोरिवली ठाणे टनेल पण करतोय. तिथं 1.5 तास, बोरिवलीला 2 तास लागतात. आता फक्त 15 ते 20 मिनिटात ठाण्यातला माणूस बोरिवली, बोरिवलीचा माणूस ठाणे. रूपादेवीला गार्डन बनत आहे. सगळं क्लस्टर डेव्हलपमेंट आपण करतोय. ही सगळी झोपडपट्टी, चाळी यांचं क्लस्टर केल्यानंतर मोठे गार्डन आपण त्याच्यात करणार. त्याच्यामध्ये पार्किंग होईल, त्याच्यामध्ये क्लब हाऊस होईल, त्याच्यामध्ये खेळायला मैदान होईल, तिथं हॉस्पिटल होईल. सगळं अगदी नियोजित बद्ध असा शहराचा विकास क्लस्टरच्या माध्यमातून आपण करतोय. आणि क्लस्टरचं पण काम सुरू झालेलं आहे. म्हणून या सर्व लोकांच्या माझ्या आयुष्यामध्ये हे क्लस्टर आणि लोकांना चांगलं घर देण्याचं स्वप्न मी पाहिलेलं आहे. ज्या दिवशी तुम्हाला तुमच्या हक्काच्या घरामध्ये, चांगल्या घरामध्ये जेव्हा तुम्हाला ती चावी मिळेल तो दिवस माझ्यासाठी सगळ्यात आनंदाचा दिवस असेल. आणि 2.5 वर्षाच्या काळात अनेक प्रकल्प आपण पुढे नेले. मुख्यमंत्री होतो तेव्हा लाडकी बहिणी योजना पण केली. इकडे लाडक्या बहिणी आहेत. तुमच्या लाडक्या बहिणीने एकच सांगतो, कुणी काही अफवा पसरवली, काही खोटा दिशाभूल केली तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. त्यामुळे चिंता करू नका. आणि आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. इथं आरो प्लॅन्ट टाकलेला आहे. मला वाटतं पहिला गार्डन मध्ये आहे, पहिला आरो प्लॅन्ट आहे. लोकांना इथं येताना पिण्याचं शुद्ध पाणी मिळालं पाहिजे यासाठी ही काळजी घेतल्याबद्दल एकनाथ भोईर यांचं मी मनापासून अभिनंदन करतो.
करतो. त्यांना मनापासून त्यांच्या अख्ख्या सगळ्या टीमला शुभेच्छा देतो. आणि सांगितलं नवीन पैसे मी देतो तो दुसरं कोण काय म्हणून माझ्याकडून कधी पैसे आणले मला माहिती नाही. आता तिथं पण गेलो मी तर बघितलं तर 5 कोटी रुपये माझ्याकडून आणले, मला माहितच नव्हतं. पण चांगली कामं होत आहे. योगा सेंटर आहे, योगा सेंटर आहे. लोकांचं आरोग्य तंदुरुस्त, तब्येत चांगली राहिली पाहिजे. करो योगा, करो योग, रहो निरोग. आणि म्हणून अशा प्रकारचं योगा सेंटर पण केलेलं आहे. आणि त्यामुळे तू पण करतो की नाही मग चांगलं आहे. पण याच्यामध्ये आणखी जरा झाडं वाढवा. याच्यामध्ये जेवढं आपल्याला तुम्ही हिरवळ जेवढी कराल तेवढं इथं लोकांना फायदा होईल. आणि म्हणून फळझाडं नाही, जी ऑक्सिजन जास्त देणारी झाडं लावा. आणि म्हणून सगळ्याच लाडक्या बहिणींना, लाडक्या भावांना, लाडक्या ज्येष्ठांना सगळ्यांना सुविधा इथं उपलब्ध केलेली आहे. सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि दिवाळीच्या पण खूप खूप शुभेच्छा. दिवाळी सुरू झालेली आहे. फराळ बिराळ तुम्हाला मिळाला असेल. आणि आता चांगली दिवाळी साजरी करा. दिवाळीचं साहित्य भेटलं, दिवाळीचं साहित्य हा बस हे आपला नियम आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना आपण एक कुटुंब आहोत, परिवार आहे आपला. त्यामुळे सगळ्या परिवारातल्या लोकांची दिवाळी चांगली झाली पाहिजे. आणि म्हणून सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी काही प्रवेश होणार आहे. मागे सारखं पक्ष प्रवेश सारखं मागे प्रवीण भगवान सावंत त्यांचे सर्व सहकारी राष्ट्रवादी शरद पवार गट त्यांच्याकडनं शिवसेनेमध्ये ते प्रवेश करत आहेत. प्रवीण सावंत प्रवीण सावंत आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांना येऊ द्या. त्यांना प्रवेश करते. त्यांना बाकीचे कार्यकर्ते आपले थोडे मागे व्हा प्लीज. प्रवेशवाल्यांना येऊ द्या. राष्ट्रवादीकडनं शरद पवार गटाकडनं साहेब आपल्या सर्व सहकार्यांसह आपल्याकडे प्रवेश करत आहे. ठीक आहे ना. काही मित्र ये ना मागे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी महादेव. शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचा कुलदीप वैभव दत्तात्रय उतेकर उपशाखा प्रमुख होते उबाटाचे. त्याचबरोबर विनोद जोगदंड हेही उपशाखा प्रमुख होते उबाटाचे. त्यांचाही प्रवेश या ठिकाणी आपण घेतोय. या जोगदंड आणि उतेकर जोगदंड छत्रपती शिवाजी महाराज की पाटील साहेब या ना पुढे. पाटील साहेब समोर समोर प्रवेश करते. हा इथे समोर छत्रपती शिवाजी महाराज की राजमाता जिजाऊ की हिंदू धर्म छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी. जय भवानी. धर्मवीरांचा वसाडी वारसा जपणार आणि त्यांना अभिप्रेत असणारं काम करणारं व्यक्तिमत्व
महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आमदार एकनाथ शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत आज पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी झालेला आहे. दादा